हॅलो फ्रेंड्स, आज आपण 12th स्टँडर्डमधील अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यालाच आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो, याची आपण थोडक्यामध्ये आज रिव्हिजन पाहणार आहोत. आता या टेक्स्टबुकमधील आपल्याला जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण एक्झाम्पल्स सॉल्व करून घेणार आहोत, अगदी फास्ट रिव्हिजन म्हणून. ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन वगैरे सर्व इन्फॉर्मेशन किंवा काही सॉल्व केलेले एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मिळतील. ते व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. आता दोन टाईपचे एक्झाम्पल्स नॉर्मल याच्यामध्ये असतात. एक टाईपचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतो आणि ॲडजस्टमेंट दिलेला असतात, आणि दुसऱ्या टाईपचे एक्झाम्पल असतात त्याच्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ओपनिंग बॅलन्स शीट दिलेले असते. अशा दोन्ही टाईपचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे, फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द एंडेड 31 मार्च 2020 ऑफ वेन्ना कल्चरल असोसिएशन सातारा. याच्यामध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलेलं आहे, बॅलन्स शीट विचारलेलं नाही आहे. यामध्ये आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहे, काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे इन्कम अँड रिसीट अँड एक्सपेंड. यामध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करतो. आउटस्टँडिंग रेंटचे ॲडजस्टमेंट आहे, मग रेंटला आपण टिक मार्क करून ठेवलेले आहे. किंवा 60% एंट्रन्स फी कॅपिटललाच आहे, एंट्रन्स फीजला आपण टिक मार्क करून ठेवली. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सांगितलेलं आहे आणि प्रीपेड इन्शुरन्स सांगितलं आहे. मग सबस्क्रिप्शन करंट इयर आहे, त्याला टिक मार्क करून ठेवली. आणि त्याच्यानंतर शेवटचे ॲडजस्टमेंट कोणते आहे याच्यामध्ये, प्रीपेड इन्शुरन्स, मग इन्शुरन्सला आपण टिक मार्क करून ठेवली. मग या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून ठेवल्या. आता याचं पोस्टिंग आपण चेक करूयात. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, हा ओपनिंग बॅलन्स आहे, हा नेहमी ओपनिंग बॅलन्स शीटच्या या साईडला जातो. आता जे बेसिक लेक्चर आहेत, सुरुवातीचे लेक्चर्स आहेत, ते तुम्ही जर पाहिले नसतील तर पहा, त्याच्यामध्ये आपण सर्व पोस्टिंग सांगितलेलं आहे. अगदी शॉर्टकटमध्ये त्या पोस्टिंग मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचा, तो आपण कुठे पाठवणार आहोत, ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, कॅश आणि बँक ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. सबस्क्रिप्शन आपल्याला 3 वर्षाचं दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे इन्कम. जर आपल्याला 3 वर्षाचा इन्कम दिला असेल, लास्ट इयरचा, करंट इयरचा आणि नेक्स्ट इयरचा, तर त्याचं पोस्टिंग कसं करतो हे समजून घ्या. लास्ट इयरचं दाखवतो आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला, म्हणजे मागील वर्षी हे पैसे येणे होते ते आत्ता मिळालेले आहेत. रिसीट म्हणजे या वर्षी मिळाले, पण मागील वर्षी ते मिळाले नव्हते, म्हणजे मागील वर्षी येणे होते. येणे म्हणजे ॲसेट साईड आणि मागील वर्षी म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट. ओके, ओपनिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड, तिथे आपण लिहितो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. चालू वर्षाचे ते आपण करंट इयरचा इन्कम दाखवतो. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन म्हणजे करंट इयरचा इन्कम दाखवतो, म्हणजे त्याचं पोस्टिंग इन्कम साईडला होतं. आणि नेक्स्ट इयरचे पैसे म्हणजे पुढील वर्षाचे पैसे आत्ताच मिळाले, म्हणजे ॲडव्हान्स अमाऊंट आपल्याला मिळालेले आहे. मग ॲडव्हान्स अमाऊंट आपली लायबिलिटी असते, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, तिथे आपण म्हणतो ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. तर लक्षात ठेवा, जर 3 वर्षाचा एक्सपेन्सेस इन्कम दिला असेल तर लास्ट इयरचं ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून दाखवायचं आहे, करंट इयरचा इन्कम म्हणून दाखवायचा आणि नेक्स्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲडव्हान्स म्हणून दाखवायचा. मग याच पद्धतीने जर तुम्हाला एखादा एक्सपेन्सेस दिला असेल, फॉर एक्झाम्पल सॅलरी तुम्हाला 3 वर्षाची दिली असेल, एक लास्ट इयरची दिली असेल, करंट इयरची दिली असेल आणि नेक्स्ट इयरची दिली असेल, मग मागील वर्षाचा पगार या वर्षी त्याला, म्हणजे मागील वर्षी तो देणे होता, दिलेला नव्हता आपण, म्हणजे मागील वर्षी म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट, मागील वर्षी देणे होता म्हणजे लायबिलिटी साईड, त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग सॅलरी. म्हणजे याचा इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवू शकतो. करंट इयरची सॅलरी दिली म्हणजे तो एक्सपेंडिचर झाला आपला, एक्सपेंडिचर आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवतो. आणि नेक्स्ट इयरची पुढच्या वर्षाची सॅलरी आत्ताच दिली आपण, म्हणजे जादा दिलेली आहे, म्हणजे ती आपली एन आहे क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड, त्याला आपण म्हणतो प्रीपेड सॅलरी. म्हणजे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग हे आपण ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवतो, करंट इयरचं असेल ते इन्कम एक्सपेंडिचरला दाखवतो आणि नेक्स्ट इयरचं असेल ते क्लोजिंग बॅलन्स शीटला दाखवतो. बरोबर, या पद्धतीने इन्कमचे इफेक्ट होतात, या पद्धतीने एक्सपेन्सेसचे इफेक्ट होतात. ह्या पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एक्झाम्पलमधलं पोस्टिंग सांगतो मी. हा पहिला आयटम आहे ओपनिंग बॅलन्स, तो ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. सबस्क्रिप्शन मागील वर्षी ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. हे करंट इयरचं इन्कम साईडला जाईल आणि नेक्स्ट इयरचं क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर विचारलेलं आहे, त्यामुळे त्याचं पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचरला फक्त दाखवलेलं आहे 1 लाख रुपये. डोनेशन 2 प्रकारचे असतात. एक जनरल डोनेशन असेल तर ते इन्कम म्हणून दाखवतो आपण, स्पेसिफिक किंवा स्पेशल डोनेशन असेल तर ते लायबिलिटी म्हणून दाखवतो. हे जनरल डोनेशन आहे, इन्कम साईडला जाईल. एंट्रन्स फीज याच्यामध्ये टिकमार्क आहे एंट्रन्स फीजला. ओके, म्हणून ते एंट्रन्स फी आपण इन्कम साईडला घेतली आणि 1 ओळ जागा सोडलेली आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कमच आहे, व्याज मिळालं उत्पन्न आहे. आणि पिकनिक रिसीट इन्कमच आहे. हे 2 आयटम इन्कम साईडलाच घेतले आपण.
आता रिसिटचं पोस्टिंग इन्कमला केलं, पेमेंटचं पोस्टिंग एक्सपेंडिचरला किंवा ॲसेटला होणार आहे. रेंट हे मागील वर्षीचं आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं लास्ट इयरचं असेल तर कुठं दाखवतो आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग म्हणून. मग हे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार आहे आउटस्टँडिंग रेंट म्हणून. करंट इयरचं आहे ते एक्सपेंडिचर साईडला जाईल. फिक्स डिपॉझिट ॲसेटला जातं कारण की फिक्स डिपॉझिट आपली मालमत्ता आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला, इन्शुरन्स एक्सपेंडिचरला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला, पिकनिक एक्सपेन्सेस. आता याच्यामध्ये स्पेसिफिक काही आयटम असतात. उदाहरणार्थ सोशल इव्हेंट रिसीट, सोशल इव्हेंट एक्सपेन्सेस, एंटरटेनमेंट रिसीट, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. तसं ते पिकनिक रिसीट्स आहे आणि पिकनिक एक्सपेन्सेस आहेत. तर तुम्ही पिकनिक रिसीट इन्कमला दाखवलेत त्यातून हे 18,000 एक्सपेन्सेस वजा केले तरी चालतील. स्पेसिफिक आयटम आहे. सन्ड्री इन्कममध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस असे आयटम घ्यायचे नाही आहेत. पिकनिक एक्सपेन्सेस, पिकनिक रिसीट असतील किंवा सोशल इव्हेंट असेल किंवा एंटरटेनमेंट असे स्पेसिफिक आयटम दिले तरच त्याची वजाबाकी करा. सन्ड्री एक्सपेन्सेस आणि सन्ड्री इन्कम याची वजाबाकी करू नका कारण की सन्ड्री म्हणजे किरकोळ, त्यात कोणते आयटम येऊ शकतात. हे स्पेसिफिक आयटम आहेत. पिकनिक रिसीट 20,000 आहे ते इन्कम साईडला जातील, त्यातून एक्सपेन्सेस तुम्ही लेस केले तरी चालतील. सॅलरीज एक्सपेंडिचरला जाईल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट 18-19चा आहे लक्षात घ्या, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. हा ओपनिंग बॅलन्स मध्ये लास्ट इयरचे आहेत. मग लास्ट इयरच्या एक्सपेन्सेस कुठे दाखवतो आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यामुळे याचं पोस्टिंग तुम्ही एक्सपेंडिचरला करू नका. जरी तुम्ही पोस्टिंग एक्सपेंडिचरला केलं तरी सुद्धा तुमचं अकाउंट टॅली होतो. टॅली म्हणतोय मी, बॅलन्स शीट म्हणतोय. इन्कम अँड एक्सपेंडिचर विचारला तो टॅली होत नाही, पण तुमचा सरप्लस चुकीचा येऊ शकतो. त्यामुळे बॅलन्स शीट टॅली होऊ शकतो, तुम्ही हा आयटम एक्सपेंडिचर दाखवला तरी, पण तो चुकीच्या अमाऊंट टॅली होणार आहे. सरप्लस तुमचा चुकीचा मिळणार आहे. तर हा आयटम ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचा आहे आउटस्टँडिंग म्हणून. आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येईल. यानंतर आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करतो, ॲड इन एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे एंट्रन्स फीमधून लेस करतो आपण आणि कॅपिटलमध्ये काय करतो, ॲड करतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं आउटस्टँडिंग ॲड करतो आपण आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवतो. आणि प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड नेहमी आपण लेस करतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. मग या पद्धतीने तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त करायचा होता. तो केलेला असेल तर तुम्हाला कोणती रक्कम येणार आहे, सरप्लस, त्यालाच आपण म्हणतो एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. यानंतर सेकंड एक्झाम्पल, याच्यामध्ये फक्त वर्किंग नोट्स त्यांनी सांगितलेले आहेत, एक्सप्लेन केलेले. त्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणारच आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता इथे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि खाली काय ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. सिम्पल एक्झाम्पल हे सुद्धा दिलेलं आहे. याच्यामध्ये आउटस्टँडिंग रेंट म्हणजे रेंटवर एक ॲडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन 1,000 आहे, रिसीट इन ॲडव्हान्स 1,500 आहेत आउटस्टँडिंग, याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत. डेप्रिसिएशन आहे, याच्यावर एकच ॲडजस्टमेंट आहे फर्निचरवर. आणि कॅपिटल एंट्रन्स फीवर ॲडजस्टमेंट आहे, एंट्रन्स फी आणि कॅपिटल फंड दिलेला आहे. आता कॅपिटल फंड जरी दिला असेल तरी तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीट तयार केली तरी चालू शकते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. अगदी सिंपल आहे, सांगतो मी ओपनिंग बॅलन्स शीट कशी तयार करायची आहे. तुम्ही रफली एखादी ओपनिंग बॅलन्स शीट तयार केली तरी चालू शकते. ठीक. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा रिसीटचं पोस्टिंग करूया. रिसीटचा पहिला आयटम आहे ओपनिंग बॅलन्स, म्हणजे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल कॅश 3,000 रुपीज. तुम्ही केलेलं नाही आहे, कुठे दाखवलेलं नाही आहे, मी डायरेक्टली दाखवलेलं आहे. सबस्क्रिप्शन इन्कमला जाईल. रिसीटचे आयटम नॉर्मली इन्कमला असतात, मग सबस्क्रिप्शन इन्कम साईडला जाईल. डोनेशन रेव्हेन्यू आहेत, जर कॅपिटल असेल तर लायबिलिटी साईडला दाखवले असते. रेव्हेन्यू, ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू आणि कॅपिटलचा फरक लक्षात घ्या. रेव्हेन्यूचे आयटम असतात ते इन्कम अँड एक्सपेंडिचरला असतात आणि कॅपिटलचे आयटम असतात ते बॅलन्स शीटला असतात. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. पुन्हा रिपीट करतो, रेव्हेन्यूचे आयटम इन्कम अँड एक्सपेंडिचरला, कॅपिटलचे आयटम कुठे असतात, बॅलन्स शीटला असतात. मग रेव्हेन्यू डोनेशन आहे ते कुठे दाखवणार आपण, इन्कम साईडला दाखवणार आहे. एंट्रन्स फीज ॲडजस्टमेंट आहे, इन्कम साईडला घेते, एकच जागा सोडली. इंटरेस्ट उत्पन्न इन्कमच आहे, बरोबर. रिसीटच्या आयटम इन्कमला. पेमेंटचे आयटम एक्सपेंडिचरला किंवा ॲसेटला, तुम्हाला ॲसेट लक्षात येतात, बाकीचे आयटम एक्सपेंडिचरला दाखवा. सॅलरीज एक्सपेंडिचरला येईल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला येईल, कमिशन एक्सपेंडिचरला येईल, रेंट एक्सपेंडिचरला येईल, इलेक्ट्रिक चार्जेस एक्सपेंडिचरला येतील. फर्निचर ही मात्र ॲसेट आहे, फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. आणि क्लोजिंग बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. यानंतर आउटस्टँडिंग रेंट काय करतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण ॲड इन एक्सपेन्सेस रेंटमध्ये ॲड केलं आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सबस्क्रिप्शन 1,000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्याला आपण ॲडव्हान्स इन्कम म्हणतो. आउटस्टँडिंग इन्कम आपण ॲड करतो, ॲडव्हान्स काय करतो आपण लेस करतो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स काय करतोय आपण लेस आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सांगितलं, आउटस्टँडिंग नेहमी काय करतो, ॲड करतो, मग ॲड केलेलं आहे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवलेलं आहे. डेप्रिसिएशन लेस करतो आपण ॲसेटमधून आणि एक्सपेंडिचर साईडला दाखवतो. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करा, कॅपिटल फंड एंट्रन्स फीमधून आपण लेस केलं, 50% कॅपिटलाइज
आणि कॅपिटलमध्ये ॲड केलेलं आहे. आणि कॅपिटल फंड 3000 ही जरी व्हॅल्यू दिली नसती तरी सुद्धा आपल्याला मिळाली असती. कशी मिळाली असती तर पहिल्यांदा आपण ओपनिंग बॅलन्स शीट क्लोज केली असती. ओपनिंग बॅलन्स शीटची टोटल किती आली होती 3000 रुपये आणि लायबिलिटी साईडला फरक आला असता किती रुपये 3000 रुपये आणि जो फरक येतो त्याला आपण काय म्हणतो कॅपिटल फंड किंवा कॅपिटल म्हणतो. म्हणजे ही रक्कम आपल्याला ऑटोमॅटिकली मिळाली असते. ती रक्कम आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर केली असते आणि अकाउंट्स काय केले असते क्लोज केले असते. सिम्पल एक्झाम्पल होतं. यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे मेडिकल प्रॅक्टिशनरचं. हे एक्झाम्पल याच्यामध्ये कोणकोणते ॲडजस्टमेंट आहेत तर याच्यामध्ये सर्व ॲडजस्टमेंट सिम्पल आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एकच ॲडजस्टमेंट नवीन आहे तेवढे एक्सप्लेन करून सांगतो मी. कॅश इंट्रोड्यूस त्याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅश इंट्रोड्यूस त्याला आपण काय म्हणतो कॅपिटल म्हणतो. लक्षात ठेवा आपण 11मध्ये पाहिलेलं आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश किंवा कॅश इंट्रोड्यूस म्हणजे कॅश आणणे, कॅशची ओळख करून देणे असं होत नाही, कॅश आणणे. आता मिस डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड हिज प्रॅक्टिस म्हणजे त्याने प्रॅक्टिसला जास्त सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे सुरुवातच आहे, याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्सचा काय प्रश्न येत नाही. मग त्याने प्रॅक्टिस सुरुवात केली होती किती रुपयाने 25,000 रुपयाने प्रॅक्टिस सुरू केली होती. मग हे त्याचं काय झालं कॅपिटल झालं. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट याच्यामध्ये करायची गरज नाही आहे. डायरेक्ट हे कॅश इंट्रोड्यूस तुम्ही काय म्हणून दाखवू शकता क्लोजिंग बॅलन्स शीटला कॅपिटल म्हणून दाखवू शकता 25,000 रुपये. यात ओपनिंग बॅलन्स शीटची आवश्यकता नाही आहे. व्हिजिटिंग फीज डॉक्टरसाठी हे रिसिट्स आहेत म्हणजे उत्पन्न आहे, इन्कम साईडला येणार. रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी दवाखान्यापासून मिळणारं उत्पन्न इन्कमच आहे आणि सेंट्रल रिसिट इन्कम आहे. नॉर्मली रिसिटचे आयटम इन्कम साईडला जातात. पेमेंटच्या आयटममध्ये फक्त कन्फ्युजन होऊ शकतं. काही आयटम एक्सपेंडिचरला जातील, काही आयटम ॲसेट साईडला जातील. फर्निचर ॲसेटला जाईल, इक्विपमेंट ॲसेटला जातील. ड्रग्ज म्हणजे औषध आहे, त्याला मेडिसिन सुद्धा म्हणतो. हा आयटम ॲसेट म्हणून दाखवत नाही आहे कारण की ड्रग्ज नेहमी त्याचे रेग्युलर उलाढाल असते, खरेदी करणे विक्री करणे. त्यामुळे ड्रग्ज हा आयटम एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे. ड्रग्ज एक्सपेंडिचरला जातील. सॅलरीज एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, कन्व्हेन्स प्रवास खर्च एक्सपेंडिचर, स्टेशनरी एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेंडिचर, जर्नल्स, न्यूजपेपर्स, पिरियडिकल्स हे 3 आयटम एक्सपेंडिचरचे असतात. ड्रॉइंग्स कॅपिटलमधून लेस करतो आपण. ड्रॉइंग्स नेहमी कॅपिटलमधून काय करतो लेस करतो. त्यांनी खाली वजा केला तर आपण वरती सुरुवातीला वजा केला तरी चालते. बाय बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. पहिलं ॲडजस्टमेंट आहे रिसिट्स इन एरियर्स आर. एरियर्स म्हणजेच आउटस्टँडिंग. एरियरचा अर्थ काय आहे आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग दोन्ही इन्कम आहेत. पहिला इफेक्ट ॲड इन इन्कम होईल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा ॲडच करतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲड इन एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. स्टॉक ऑफ ड्रग्ज स्टॉक म्हणजे शिल्लक राहिलेला आहे. उदाहरणार्थ एक पॉईंट तुमच्या लक्षात येईल तर सांगतो. समजा आपण स्टेशनरी खरेदी केली असेल म्हणजे पेन, पेन्सिल, वह्या वगैरे काही खरेदी केले असतील आपल्या व्यवसायासाठी. आपण काही एक पेन एक पेन्सिल अशी खरेदी करत नाही, आपण लमसम खरेदी करतो. समजा आपण 50,000 रुपयाची स्टेशनरी खरेदी केली आणि यातील आपल्या बिझनेसमध्ये आता फक्त 30,000 रुपये पेन्सिल आणि वह्याचे खर्च झालेले आहेत. बाकी 20,000 रुपयाची अजून पेन्सिल शिल्लक आहेत किंवा स्टेशनरी शिल्लक असेल तर त्याला आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणतो. मग हा स्टॉक कुठे दाखवतो तर हा स्टॉक आपण ॲसेट साईडला दाखवतो आणि हा खर्च आहे तो एक्सपेंडिचरला दाखवतो. म्हणजेच काय आपलं पेमेंट साईडला 50,000 रुपये आपण दिलेले आहेत. पेमेंट साईडला म्हणजे आपण पैसे तर 50,000 रुपये दिले पण हे 50,000 रुपये खर्च किती झाला 30,000 रुपये आणि शिल्लक किती राहिलेत 20,000 रुपये. म्हणजेच स्टॉक ऑफ स्टेशनरीची ॲडजस्टमेंट असेल तर ती स्टेशनरीमधून काय करा लेस करा. म्हणजे 50,000 मधून हा स्टॉक शिल्लक राहिलाय तो काय करायचा लेस करायचा 20,000 रुपये. म्हणजे एक्सपेंडिचर साईडला किती रुपये राहतील 30,000 रुपये राहतील. मग पहिला इफेक्ट स्टेशनरीमधून लेस करा आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. स्टॉक ऑफ स्टेशनरी असेल, स्टॉक ऑफ मेडिसिन असेल, स्टॉक ऑफ स्टॅम्प असेल, स्टॉक ऑफ पोस्टेज असेल, यातला कुठलाही आयटम आला तर ते लेस करा आणि ॲसेट साईडला दाखवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन सिम्पल पॉईंट आहे. डेप्रिसिएशन लेस करतो आणि आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवतो. यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे परनिल स्पोर्ट्स क्लब. परनिल स्पोर्ट्स क्लब ओके काय असेल ते. आता याच्यामध्ये आपल्याला रिसिट साईड दिलेलं आहे, पेमेंट साईड दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट्स कोणकोणते दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये जरा जास्त ॲडजस्टमेंट आहेत. डोनेशन 50% डोनेशन बिल्डिंग फंडचं आहे. 70% कॅपिटलाइज फी कॅपिटलाइज करायचे आहे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन हे ॲडजस्टमेंट जरा महत्त्वाचे आहे. याला मी स्टार करून ठेवतो. या ॲडजस्टमेंटचं नाव आहे स्टील इन एरियर्स म्हणजे स्टील आउटस्टँडिंग म्हणतो आपण त्याला. यालाच आपण स्टील आउटस्टँडिंग असं म्हणू शकतो. हे ॲडजस्टमेंट आज लक्षात ठेवायची वस्तू तुम्हाला. आणि आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत 1, 4, 18 म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत काही आयटमचे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल दिलेलं आहे आणि डेप्रिसिएशन सांगितलं. हे एक्झाम्पल जरा नीट समजून घ्या. याच्यामध्ये प्रत्येक आयटमचं पोस्टिंग मी तुम्हाला सांगणार आहे कारण की हे एक्झाम्पल महत्त्वाचं. या एक्झाम्पलची सुरुवात करताना अशा टाईपच्या एक्झाम्पलची सुरुवात करताना नॉर्मली पहिल्यांदा आपण ओपनिंग बॅलन्सेसचे 2 इफेक्ट करतो. बघा ओपनिंग बॅलन्सेसचे 2 इफेक्ट करायचे कंपल्सरी. एक इफेक्ट
ओपनिंग बॅलन्स शीटला जातो आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटला जातो. मी काय सांगतो त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. एक इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटला जाईल आणि एक इफेक्ट कुठे जाणार आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटला. चेक करूयात आपण. ओपनिंग बॅलन्सेस कोणते आहेत? बिल्डिंग फंड. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवा, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवा. याच्यामध्ये असेल तर मी टिक मार्क करून दाखवतो. बिल्डिंग फंड 47,000, 47,000. बँक ओव्हरड्राफ्ट ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 32,000 रुपये. आता हा तुम्ही क्लोजिंग बॅलन्स शीटला लिहू शकत नाही का, तर बँक ओव्हरड्राफ्ट हा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो कॅश अकाउंटचा आहे आणि कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स इथे असतो. ओव्हरड्राफ्टचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट असतो, लक्षात घ्या. नॉर्मल बॅलन्स डेबिट असतो आणि ओव्हरड्राफ्ट बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट असतो. त्यामुळे हा आयटम इथे पोस्टिंग केला, याचा दुसरा इफेक्ट इकडे होणार नाही, फक्त इकडे येणार आहे. हा आयटम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. लँड 1,50,000 ॲसेट साईडला जाईल, लँड, आणि इथे 1,50,000 लँड. स्पोर्ट्स मटेरियल 30,000 रुपये. स्पोर्ट्स मटेरियल 30,000 इथे जातील. आता हा स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आहे, मग इथे फॉर्मॅट तुम्हाला असेल त्या फॉर्मॅटमध्ये ओपनिंग स्टॉक लिहिलं आहे, लक्षात घ्या. याचं क्लोजिंग बॅलन्स शीटला दाखवू नका. जेवढा ओपनिंग स्टॉक आहे तेवढाच क्लोजिंग स्टॉक नसणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे. मग स्टॉक ऑफ मटेरियल ह्याचं ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवा. आणि दुसरा आयटम आहे तो इथं फॉर्मॅट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. हा फॉर्मॅट कसा लक्षात ठेवायचा तेही सांगून ठेवा. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मागच्या वर्षीचे 16-17, म्हणजे मागच्या वर्षीचे आहेत, तिच्या मागच्या वर्षीचे 17-18, म्हणजे हे दोन्ही मागच्या वर्षीचे आहेत. 2,500 आणि 4,000. मग ओपनिंग बॅलन्स शीटला लिहिले 2,500 आणि 4,000 आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला आपण लिहून ठेवत हवं तर 2,500 आणि 4,000. ठीक आहे. यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरची. ओपनिंग बॅलन्सचे दोन इफेक्ट केले आपण. पहिला इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवला, दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटला पण दाखवला आहे आणि काही आयटम आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवलेत आणि एक आयटम कॅन्सल झालेला आहे. आता रिसिप्ट साईडचं पोस्टिंग करूयात. ओपनिंग बॅलन्स आहे, टू बॅलन्स ब्रेकडाऊन. ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट दाखवणार आपण कॅश 500 रुपीज. सबस्क्रिप्शन मागील वर्षाची किती आहेत, 2,000 रुपये. आता आपण नीट समजून घ्या. ओपनिंग बॅलन्स आहे हा, म्हणजे लास्ट इयरचे आहेत. बघा मी तर मगाशी सांगितलेलं आहे, जर इन्कमचा ओपनिंग बॅलन्स दिला तर तुम्ही कुठे दाखवतो, ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला काय म्हणून दाखवता, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. पण तुमच्या लक्षात येईल इथे आपण 2,000 रुपये आहे. ऑलरेडी तुमच्या ओपनिंग बॅलन्स शीटला किती रुपये तुम्ही दाखवलेले आहेत, 2,500. आणि इथे त्यांनी किती सांगितलेले आहेत, 2,000 रुपये सांगितलेले आहेत. ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स शीटला किती सांगितले, 2,500. मग आता काय करावं लागेल, त्याचा अर्थ असा होतो, मागील वर्षी 2,500 येणे होते. लास्ट इयरचा आउटस्टँडिंग म्हणजे मागील वर्षी 2,500 रुपये येणे होते. यापैकी आपल्याला 2,000 रुपये मिळालेले आहेत. रिसीट म्हणजे 2,000 रुपये मिळाले, म्हणजेच अजूनही किती रुपये येणे आहेत, 500 रुपये येणे आहेत. मग याचा इफेक्ट तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीटला न दाखवता यातून काय करायचं आहे, लेस रिसीट म्हणायचं आहे. किती रुपये लेस करायचे आहेत, 2,000 रुपये. म्हणजे आउटरला किती येतील, 500 रुपये येतील. 2,500 पैकी 2,000 रुपये मिळाले म्हणजे आउटरला किती आले, 500 रुपये आलेले आहेत. तसंच 3,000 रुपये मागील वर्षीचे आहेत. मग आता 3,000 रुपये मागील वर्षीचे मिळाले, ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवायला गेलं तर ओपनिंग बॅलन्स शीटला ऑलरेडी 4,000 रुपये लिहिले आहेत. तेच आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला सुद्धा लिहिलेले आहेत. मग या 4,000 पैकी आपल्याला किती रुपये मिळालेले आहेत, 3,000 रुपये मिळाले. म्हणजे लेस रिसिव्ड किती रुपये मिळालेले आहेत, 3,000 रुपये. म्हणजे अजूनही किती आउटस्टँडिंग आहेत, 1,000 रुपये. या पद्धतीने ॲडजस्टमेंट केली तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. बघा आपण ऑलरेडी ओपनिंग बॅलन्सेस दाखवले होते, ओपनिंग बॅलन्स शीटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला. आणि हे जे रिसिप्टचे आयटम आहेत ते क्लोजिंग बॅलन्स शीटमधून काय केले, आपण लेस केले, कारण की ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स शीटला जास्त रक्कम होती. मग 2,500 आणि 4,000 पैकी 2,000 आणि 3,000 मिळाले होते. म्हणजे स्टील आउटस्टँडिंग म्हणतो. यावर्षी अजूनही किती रुपये येणार, 500 आणि 1,000 रुपये. हे तुम्ही डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालू शकतात. यानंतर चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे ते इन्कम साईडला दाखवणार आपण. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन 70,000 रुपये. यानंतर डोनेशनवर ॲडजस्टमेंट आहे तरी सुद्धा आपण इन्कम साईडला दाखवणार आहे. डोनेशन इनर कॉलमला. एंट्रन्स फीजवर ॲडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फीज इनर कॉलम दाखवले आपण. लाईफ मेंबरची फी रेव्हेन्यू सांगितलं. जर कॅपिटल सांगितलं असतं तर बॅलन्स शीटला दाखवलं असतं. रेव्हेन्यू सांगितलं तर इन्कम अँड एक्सपेंडिचर. हे मी तुम्हाला पॉईंट सांगितले आहे, ते लक्षात ठेवा. परत रिपीट करतो. रेव्हेन्यू शब्द वापरला, इन्कम अँड एक्सपेंडिचर. कॅपिटल शब्द वापरला, बॅलन्स शीट. आता इथे रेव्हेन्यू शब्द वापरला आहे, मग रिसिप्टचा आयटम इन्कम साईडलाच येतो. लाईफ मेंबरची फीज. आणि ते आहे टुर्नामेंट रिसिट्स. टुर्नामेंट रिसिट सुद्धा इन्कम साईडलाच, त्यांनी फक्त खाली दाखवण्याच्या ऐवजी वरती दाखवलेला आहे. बस एवढाच बदल आहे. मग इथे बाय टुर्नामेंट रिसिट 60,000 लिहू शकता. पेमेंटचे आयटम. बँक ओव्हरड्राफ्ट ऑलरेडी कॅन्सल झाला, हा पुन्हा दाखवू नका. हा ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी दाखवला आहे. ओपनिंग बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार.
सॅलरीज एक्सपेंडिचरला जाईल, इलेक्ट्रिक चार्जेस एक्सपेंडिचरला, म्युन्सिपल टॅक्सेस एक्सपेंडिचरला. बरोबर, सॅलरीज दाखवलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस दाखवले आहेत, म्युन्सिपल टॅक्सेस दाखवलेले आहे. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, आता मगाशी मी सांगितलं ओपनिंग स्टॉक आपण स्पोर्ट्स मटेरियल इथं दाखवलं, त्याच्यामध्ये ऍड केले आपण परचेसेस. म्हणजे ओपनिंग स्टॉक 30,000 होता, परचेसेस 50,000, म्हणजे आपल्याकडे एकूण स्टॉक किती झाला 80,000 रुपयाचा. पुढे सांगितलेलं जनरल एक्सपेन्सेस, बिल्ड एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू ग्राउंड, टुर्नामेंट एक्सपेन्सेस. यातले जनरल एक्सपेन्सेस, बिल्ड एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू ग्राउंड आपण एक्सपेंडिचरला आहे असे दाखवले. आता हा जो आयटम आहे टुर्नामेंट एक्सपेन्सेस, मगाशी मी तुम्हाला सांगितलं एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस किंवा एंटरटेनमेंट रिसीट किंवा इन्कम फ्रॉम ड्रामा, एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. आणि मगाशी झालेला होता तो कोणता आयटम झालेला होता बघा, याच्यामध्ये होता तो याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये झालेला तो सुद्धा आयटम पुन्हा एकदा रिपीट करतो मी. पिकनिक रिसिट्स, पिकनिक रिसिटमधून आपण पिकनिक एक्सपेन्सेस वजा करू शकतो. तसंच इथे सुद्धा काय सांगितलेलं आहे, टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 आहेत, टुर्नामेंट रिसिट 60,000 आहेत. मग टुर्नामेंट रिसिट आपण इनर कॉलमला घेऊन टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 रुपये त्यातून लेस करू शकतो. हा पॉईंट एक व्यवस्थित लक्षात ठेवा. बाय बॅलन्स क्रेडिट आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला 7,000 आणि 14,000, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला 7,000 आणि 14,000 या पद्धतीने पोस्टिंग केलं. आता ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड ही लायबिलिटी आहे. बिल्डिंग फंड काय आहे, लायबिलिटी आहे. आता ही लायबिलिटी कशी काय होते, तर जे आपण डोनेशन घेतो, आपण बऱ्याचदा डोनेशन जनरल डोनेशन मागतो की आमच्या व्यवसायासाठी डोनेशन द्या, आमच्या संस्थेसाठी डोनेशन द्या. एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपये दिले तर ते डोनेशन आपण कुठेही युटिलाइज करू शकतो. परंतु आपण जर एखाद्या स्पेसिफिक रिझनसाठी डोनेशन मागितलं असेल की नाही आम्हाला बिल्डिंग बांधकाम करायचे आहे आणि या बिल्डिंगसाठी आम्हाला डोनेशन हवे आहे आणि एखाद्या व्यक्तीने जर 10,000 रुपये डोनेशन दिलं तर हे डोनेशन आपल्याला इतर कोणत्याही कामासाठी वापरता येत नाही. हे पर्टिक्युलर स्पेसिफिक कशासाठी वापरायचं आहे, जेव्हा आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार आहोत तेव्हा वापरावं लागणार आहे. त्यामुळे जेव्हा बिल्डिंग बांधकाम करणार आहे तेव्हा हे पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत. म्हणजे याला आपण काय म्हणतो, लायबिलिटी. लक्षात घ्या. मग डोनेशन स्पेसिफिक पर्पजसाठी असेल तर काय त्याला काय म्हणतो आपण, लायबिलिटी. ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा तो पॉईंट आपण कव्हर करूया. मग 50% डोनेशन डोनेशन बिल्डिंग फंडसाठी आहे. मग डोनेशन इन्कम साईडला दाखवलेलं ऑलरेडी आपण डोनेशन इन्कम साईडला दाखवले, त्यातून लेस करा. लेस 50% फॉर बिल्डिंग फंड, आणि बिल्डिंग फंड आपण कुठे दाखवतो, लायबिलिटी साईडला. जुना बिल्डिंग फंड होता त्याच्यामध्ये हे 7,500 ऍड केले, म्हणजे आउटरला आले 54,500. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करा. मग एंट्रन्स फी मधून लेस करतो आणि कॅपिटलमध्ये ऍड करतो. हा पॉईंट माहिती आहे. सबस्क्रिप्शन हे ऍडजस्टमेंट ऑलरेडी केलेले आहे. लक्षात घ्या, मी याला स्टार मुद्दा म्हणून केलाय, याला स्टेल असणे म्हणतो. हे ऍडजस्टमेंट ऑलरेडी केलेलं आहे. मुद्दा म्हणून त्यांनी रिपीट हा पॉईंट दिलेला आहे. आता याच्यामध्ये चुकू नका, मुलं गडबड करतात, ह्याच्यामध्येच गोंधळ करतात. सबस्क्रिप्शन 500 फॉर 16-17 अँड 1,000 फॉर 17-18 आर स्टील इन एरियस. म्हणजे अजूनही सबस्क्रिप्शन हे आउटस्टँडिंग आहे. चेक करा, स्टील आउटस्टँडिंग म्हणजे अजून अद्याप आजच्या तारखेला, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटला हे आउटस्टँडिंग दिसलं पाहिजे. चेक करा, क्लोजिंग बॅलन्स शीटला 500 आणि 1,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत का? हो सर, क्लोजिंग बॅलन्स शीटला 500 आणि 1,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे हे ॲडजस्टमेंट एक्स्ट्रा दिलेलं आहे. ही इन्फॉर्मेशन म्हणू शकता तुम्ही. ह्याचा इफेक्ट तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, पुन्हा करायचा नाही. त्याच्यानंतर हे ॲडजस्टमेंट आपण सुरुवातच केलेली होती. या ॲडजस्टमेंटपासूनच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. करंट इयर्स आउटस्टँडिंग काय करतो आपण, नेहमी ॲड करतो आणि बॅलन्स शीटच्या पुढे दाखवतो ॲसेटला. हे 16-17चं आहे, हे 17-18चं आणि हे चालू वर्षाचं आहे. मग तुम्ही डेटने आउटरला घेतले तरी चालतील किंवा इनर घेऊन आउटरला घेतले तरी चालतील. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक मगाशीच मी सांगितलं, क्लोजिंग स्टॉक नेहमी काय करतो आपण, लेस एक्सपेंडिचरमधून लेस करतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. बरोबर. मग आता स्पोर्ट्स मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक किती आहे, 8,000. 8,000 रुपये लेस केले, आउटरला 72,000 आले आणि हे 8,000 रुपये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवले इनर कॉलमला. काय इनर कॉलमला घेतले तर त्याच्यावर डेप्रिसिएशन आहे 12.5% आणि डेप्रिसिएशन ॲसेटमधून लेस करतो आणि कुठे दाखवतो आपण, एक्सपेंडिचरला दाखवतो. मग ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आणि नंतर अकाउंट्स क्लोज करा. तुम्हाला इथे कॅपिटल फंडची रक्कम मिळेल, क्लोजिंग बॅलन्स शीट ट्रान्सफर करा. इथे सरप्लस किंवा डेफिसिट मिळेल तो ह्याच्यामध्ये ॲड किंवा लेस करा आणि बॅलन्स शीट काय करा, टॅली करू शकता. आता मी मगाशी सांगितलं हा स्पोर्ट्स मटेरियलचा हा फॉर्मॅट मी तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचा सांगितलेला होता. तो फॉर्मॅट कसा असतो ते समजून घ्या. असं करत जरा, तुमच्याकडे माल शिल्लक आहे, काही माल आहे, तुम्ही एक व्यवसाय करताय, तुमच्याकडे 10,000 रुपयाचा माल शिल्लक आहे. बघा, तुमच्याकडे 10,000 रुपयाचा माल शिल्लक आहे. त्याच्यानंतर असं करत जरा की तुम्ही खरेदी केलेला माल आहे, माल खरेदी केला 20,000 रुपयाचा आणि तुमच्याकडे वर्षाच्या शेवटी हा सुरुवातीचा माल आहे, वर्षाच्या सुरुवातीचा माल आहे आणि वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे 5,000 रुपयाचा माल. शिल्लक किती रुपये राहिला, 5,000 रुपयाचा माल. मग आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करता, सर याच्यामध्ये आम्हाला किती रुपयाचा माल विक्री केला हे शोधून काढायचं. कसं कॅल्क्युलेट करता, तर शिल्लक सुरुवातीला किती माल होता 10,000चा, त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो.
प्लस त्याच्यामध्ये काय करतो परचेसेस ॲड करतो. अजून किती रुपयाचा माल खरेदी केला 20,000चा, म्हणजे एकूण माल किती झाला 30,000 रुपयाचा. जर तुम्हाला विक्री दिली असेल तर विक्री मायनस करतो आपण, पण विक्री दिलेली नाही आहे, पण क्लोजिंग स्टॉक तुम्हाला शिल्लक मिळालेला आहे. तो किती रुपये मिळालेला आहे 5,000 रुपये, म्हणजे विक्री किती रुपयाची झाली असणार आहे 25,000 रुपये मालाची विक्री झाली असणार आहे. म्हणजे या पद्धतीने हा फॉर्मॅट असतो. किंवा असं करत जरा तुमच्याकडे स्टेशनरी होती, तुमच्याकडे काय होती स्टेशनरी. वर्षाच्या सुरुवातीला त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे 2,000 रुपयाची स्टेशनरी होती. त्याच्यानंतर तुम्ही स्टेशनरी खरेदी केलेली आहे 5,000 रुपयाची, बरोबर. म्हणजे एकूण स्टेशनरी किती रुपये झाली तुमच्याकडे 7,000 रुपयाची स्टेशनरी झाली. आणि सांगितलं त्यांनी की वर्षाच्या शेवटी शिल्लक, वर्षाच्या शेवटचे काय आहे शिल्लक 1,000 रुपयाची स्टेशनरी शिल्लक राहिली. मग 7,000 पैकी 1,000ची स्टेशनरी शिल्लक राहिली असेल तर तुम्ही खर्च किती रुपये केले असणार आहे स्टेशनरीतले 6,000 रुपये खर्च केले असणार आहेत. 6,000 रुपये काय होणार आहेत खर्च होणार आहेत. म्हणजे 7,000 पैकी 1,000 शिल्लक आणि 6,000 रुपये खर्च तुम्हाला दाखवावे लागतील. मग ह्याच्यामध्ये तसंच केलेलं आहे. स्पोर्ट्स मटेरियल पहिला ओपनिंग स्टॉक दाखवला, ॲड परचेसेस दाखवले, लेस क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक तुम्हाला आउटरला मिळालेले आहे. मग तुम्ही कोणत्याही पद्धतीने दाखवू शकता, बरोबर. मग इथे आपण शिल्लक काय करतो नेहमी, स्टॉक काय करतो नेहमी लेस करतो आणि बॅलन्स शीटच्या असेटला पाठवतो. मग या पद्धतीने हे ॲडजस्टमेंट केले तर चालेल. हे एक्झाम्पल तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आता हे एक्झाम्पल महत्त्वाचं, मग अशीच मी सांगितलं एक्झाम्पल 2 प्रकारचे असतात. एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले असतात, आणि एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि काय दिलेलं आहे ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पहिला पण एक क्लिअर करून ठेवा, जेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतो तेव्हा ओपनिंग कॅश बॅलन्स हा नेहमी कॅन्सलच होतो. फक्त कॅश बॅलन्स नाही होत, बँक बॅलन्स सुद्धा होतो. आणि कदाचित ओपनिंगला बँक ओढाप दिला असेल तरी तो कॅन्सल होतो. इथे दिलेला नाही आहे, पण इथे आणि इथे असतो, लायबिलिटी साईडला असतो आणि पेमेंट साईडला असतो. तो असेल तरी कॅन्सल करा. ह्याच्यामध्ये कॅश इन हँड 5,000, कॅश ॲट बँक 8,000. हा आयटम काय झाला सेम अमाऊंट आहेत, सेम व्हॅल्यूज आहेत, कॅन्सल झाला. याचं पोस्टिंग कुठेही होणार नाही. नंतर हे जे आयटम आहेत ह्या आयटमची एक एक टिकमार्क फक्त इथे करून ठेवायची, कारण की याच्यामधले काही आयटम आहेत काही ॲडजस्टमेंट आहेत. मग त्याचे टिकमार्क करून ठेवायचे आणि पोस्टिंगला सुरुवात करायची. पोस्टिंगला सुरुवात करताना ओपनिंग बॅलन्स शीट दिले म्हणजे याचा फक्त एकच इफेक्ट करायचा. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिला याचा फक्त एकच इफेक्ट करायचा. आणि ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट करायचे 2 इफेक्ट करायचे. लक्षात राहतील, ह्याचा एक इफेक्ट, याचा एक इफेक्ट आणि ह्याचे किती इफेक्ट करायचे 2 इफेक्ट करायचे. याचे प्रत्येकी 2 इफेक्ट करायचे. पाहूया तुम्हाला सोडवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीट घेऊया. लॅबोरेटरी ॲसेट आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवा. लॅबोरेटरी 15,000, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला लॅबोरेटरी 15,000. बिल्डिंग ॲसेट आहे 6 लाख, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवा बिल्डिंग 6 लाख. फर्निचर ॲसेट आहे 40,000 रुपये, क्लोजिंग बॅलन्स शीटला 40,000 रुपये. त्याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत. कोणत्या 2 ॲडजस्टमेंट आहेत तर ते फर्निचर परचेस आहे आणि ते डेप्रिसिएशन आहे, म्हणून त्याला 3 वही जागा असणार. बुक्स सुद्धा ॲसेट आहे, ॲसेट साईडला दाखवली. आणि याच्यामध्ये फक्त इथं परचेसची एक ॲडजस्टमेंट आहे, बुक्स परचेस आणि डेप्रिसिएशन आहे. सेम फर्निचरसारखं याला सुद्धा 3 वही जागा सोडली. यानंतर आहे ट्युशन फीज रिसिवेबल. हे ॲडजस्टमेंट आहे, हे आपण नंतर बघूयात. हे ॲडजस्टमेंट आहे, याला मी गोल करून ठेवतो. हे ॲडजस्टमेंट नंतर बघूया, त्याचा एकच इफेक्ट करायचा. कॅपिटल फंड ॲज इट इज लायबिलिटी साईडला दाखवा. कॅपिटल फंड ॲज इट इज तुम्ही लायबिलिटी साईडला दाखवला 6,80,000. आणि एंट्रन्स फीज तुम्ही लायबिलिटी साईडला दाखवा 20,000 रुपये. और तुम्ही एंट्रन्स फीज हे कॅपिटल फंडमध्ये ॲड सुद्धा करू शकता, पण त्यांनी सेपरेट दिलेलं आहे म्हणून मी सेपरेट दाखवलेलं आहे. तुम्ही एंट्रन्स फी ॲड केली तरी चालेल. आता याच्यामध्ये कोणते ॲडजस्टमेंट दिलेलं नाही आहे लायबिलिटी साईडला. ॲसेट साईडला फक्त एक दिले आणि ह्याचा एकच इफेक्ट करायचा, फक्त तो नंतर करायचा. इकडे समजा असं करेल जरा, इथे आउटस्टँडिंग सॅलरी असते. काय असतं आउटस्टँडिंग सॅलरी असते समजा 2,000 रुपये. लक्षात घ्या, असा आयटम असतं तर काय केलं असतं तर याचं पोस्टिंग मी थोड्या वेळात सांगतो. हा आयटम असेल असं गरीब धरायला आपण, ठीक आहे. मग याला मी गोल करून ठेवतो, ह्याचं पोस्टिंग आपण नंतर करू. फक्त आयटमचं पोस्टिंग केलं, एकच इफेक्ट केला. आता रिसिप्टचं पोस्टिंग, पहिला आयटम कॅन्सल झाला. ट्युशन फी 8,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. ट्युशन फी किती रुपये आहे 8,000 रुपये. ही कुठे दाखवतो सांगा बरं. बघा लास्ट इयरचे आउटस्टँडिंग इन्कम दिले असतील तर कुठे दाखवतो ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. पण तुमच्या लक्षात येईल मगासारखाच पॉईंट आहे, मगाशीच सांगितलेलं होतं हे 8,000 रुपये ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला गेले पाहिजेत. पण ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला ट्युशन फी किती आहे 10,000 रुपये आहे. ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स शीटला किती आहे 10,000 रुपये. ह्याचा अर्थ काय होतो की मागील वर्षी 10,000 रुपये येणे होते, त्यापैकी 8,000 रुपये मिळाले, म्हणजे स्थिर आउटस्टँडिंग किती आहेत 2,000 रुपये. परत रिपीट करतो, मागील वर्षी 10,000 रुपये येणे होते, त्यापैकी 8,000 रुपये मिळाले, म्हणजे स्थिर आउटस्टँडिंग किती आहे 2,000 रुपये. लक्षात नाही आलं तर मी याचा एक इफेक्ट करून दाखवतो तुम्हाला. ट्युशन फीज रिसिवेबल मागील वर्षाचे येणे आहेत हे आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवूया. कुठे दाखवायचं आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला इथे दाखवू शकतो आपण. आउटस्टँडिंग ट्युशन फीज किती रुपये आहेत 10,000 रुपये.
आणि इथे काय सांगितलं, 8,000 रुपये मागील वर्षाचे मिळाले, मग ह्यातून लेस करतो, लेस रिसिव्ड 8,000 रुपये, म्हणजे मागील वर्षाचे एन आहे त्याला स्टील आउटस्टँडिंग म्हणतो. किती रुपये आले? 2,000 रुपये. इथे मागील वर्षाचे आउटस्टँडिंग किती रुपये आहेत? 2,000 रुपये. यानंतर करंट इयरचं सबस्क्रिप्शन आपण ट्युशन फी आपण इन्कम साईडला दाखवतो ॲज इट इज. फाईन कलेक्टेड इन्कम साईडला येणार, ॲडमिशन फीज इन्कम साईडला येतील, टर्म फीज इन्कम साईडला येतील. त्याच्यानंतर डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फक्त असतं किंवा जनरल डोनेशन असतं तर इन्कम दाखवलं असतं. स्पेसिफिक रिझनसाठी आहे लायब्ररी साईडला येईल डोनेशन फॉर लायब्ररी 1,000 रुपीज. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, इंटरेस्ट आपलं उत्पन्न आहे. आणि गव्हर्नमेंट ग्रांट रेव्हेन्यू शब्द आहे, रेव्हेन्यू शब्द नसता तरी सुद्धा आपण कुठं दाखवलं असतं? इन्कम साईडला दाखवलं असतं. गव्हर्नमेंट ग्रांट म्हणजे अनुदान, प्रत्येक शाळेला वगैरे सरकारकडून जे अनुदान मिळतं ते अनुदान, त्याला गव्हर्नमेंट ग्रांट म्हणतो. कुठं दाखवतो आपण? इन्कमला. रेव्हेन्यूचा आयटम इन्कम अँड एक्सपेंडिचरला येतो, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. पेमेंटचं पोस्टिंग, सॅलरीज एक्सपेंडिचरला, बुक्स ॲसेटला जातील. आता जुन्या बुक्स होत्या, जुन्या बुक्स किती रुपयाच्या होत्या बघा? जुन्या बुक्स होत्या 22,000च्या, त्यात 15,000च्या खरेदी केल्या, ॲड केल्या, टोटल झाल्या 37,000 रुपयाचे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, अँड ऑफिस रेंट एक्सपेंडिचर, रिपेअर्स एक्सपेंडिचर, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरच. फर्निचर जुन्या ॲसेटमध्ये, जुन्या फर्निचरमध्ये ॲड होईल. जुनं फर्निचर होतं 40,000चं, त्यात 50,000चं ॲड केलं, एकूण किती झालं? 90,000 रुपये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. या पद्धतीने पोस्टिंग केलं. आता आपण ओपनिंग बॅलन्स शीटकडे जाऊया. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला मी आत्ताच करून दाखवली. आता ही ॲडजस्टमेंट असते तर काही केलं असतं आपण, तर इथे सॅलरी काय मागच्या वर्षीच दिलेली नाही आहे. मग याचे इफेक्ट काय करायचे असतात? तर नॉर्मली ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जर कुठलं ॲडजस्टमेंट असेल, ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जर कुठलं ॲडजस्टमेंट असेल आणि तेवढीच फक्त ॲडजस्टमेंट असेल. इथं बघा, इथे ट्युशन फीवर 2 ॲडजस्टमेंट, दोन्ही साईडला इफेक्ट दाखवलेत म्हणून आपण ही वजाबाकी केली. समजा इथे ट्युशन फी लास्ट इयरची दिली नसते 8,000 रुपये, तर त्याचे इफेक्ट कसे केले असते? तर लक्षात घ्या, ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जर ॲडजस्टमेंट असेल, नॉर्मल आउटस्टँडिंग काय करतो आपण? नेहमी ॲड करतो. पण जे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये असेल तर काय करायचं? लेस, कारण की ते लास्ट इयरचं आहे. आणि नॉर्मली प्रीपेड किंवा ॲडव्हान्स नॉर्मली आपण लेस करतो, पण तो जर ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये दिला असेल तर काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला. ओपनिंग बॅलन्स शीटचा आउटस्टँडिंग असेल तर काय करा? लेस, आणि ओपनिंग बॅलन्स शीटचा प्रीपेड ॲडव्हान्स असेल तर काय करा? ॲड. मग ही जर सॅलरी 2,000 रुपये दिली असते आपल्याला, तरी आउटस्टँडिंग सॅलरी आपण या कोणत्या तरी सॅलरीमधून काय केली असती? आउटस्टँडिंग आहे, मग आउटस्टँडिंग काय करतो? लास्ट इयरचे लेस केले असते. जर असते तर, ह्याच्यामध्ये नाही येतो, असता तर मी तो पॉईंट सांगितला, तर तो लेस करायचा आहे. आता पहिलं ॲडजस्टमेंट आहे ट्युशन फीज करंट इयरची आउटस्टँडिंग आहे. ॲड इन इन्कम करतो आपण, ट्युशन फीमध्ये ॲड करतो, ॲड आउटस्टँडिंग. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्युशन फी रिसिवेबल. त्यानंतर आहे सॅलरी टू टीचर आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲड इन एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीट लायबिलिटीज आहे. त्यानंतर रेंट पेड इन ॲडव्हान्स, प्रीपेड आहे. पेड इन ॲडव्हान्स म्हणजे काय? प्रीपेड. मग प्रीपेड एक्सपेन्सेस नेहमी काय करतो आपण? लेस करतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. त्यानंतर डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन आपण लेस करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेंडिचरला दाखवतो. आता इथे डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं असतं? तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. हा फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स आणि ॲडिशनची तारीख आहे. तर मी फक्त फर्निचरचं करून देतो, तुम्ही बुक्सचं करू शकता. फर्निचर खाली लिहायचं ओपनिंग बॅलन्स आणि त्याच्या खाली लिहायचं ॲडिशन. काय लिहायचं आहे? ओपनिंग बॅलन्स आणि ॲडिशन. ॲडिशनला न्यू म्हणतो आपण. फर्निचरचं ओपनिंग बॅलन्स किती आहे? 40,000 गुणिले 10%. डेप्रिसिएशन किती टक्के आहे? 10%. आणि कंसात लिहायचं फुल इयर. आता फुल इयर का? तर हे मागील वर्षाचं आहे, म्हणजे हे वर्ष पूर्ण वापरलं आहे. 40,000चं 10% किती येणार आहे? 4,000. त्यानंतर ॲडिशन किती रुपये आहे? तर ॲडिशन सर 15,000 रुपये आहे. मग 15,000चं पण 10%, ॲडिशन सर 50,000 रुपये आहे. 50,000चं 10%. पण याची फर्निचरची तारीख तुम्हाला दिलेली असते. ॲडिशनची 1/7/18. किती तारीख आहे? 1/7/18. 1/7/18 पासून आपलं वर्ष कधी संपतं? 31 मार्च 19. म्हणजे जुलैपासून सुरुवात करायची आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. किती महिने झालेले आहेत? 9 महिने झालेले आहेत. मग 9 महिन्याचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. काही वेळेस 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन होतं, काही वेळेस 9 महिन्याचं होतं, काही वेळेस 6 महिन्याचं होतं, काही वेळेस 12 आणि काही वेळेस 0 मंथ सुद्धा होतं. 0 मंथ असेल तर 0 मंथच घ्यायचं, 0 रुपयेच घ्यायचं. 50,000चा 10% येतो 5,000, 6 महिन्याचा होतो 2,500, 3 महिन्याचा होता 1,250. म्हणजे 9 महिन्याचं किती येणार आहे? 3,750. म्हणजे एकूण डेप्रिसिएशन किती आलेलं आहे? 7,750. मग तसंच तुम्ही बुक्सचं पण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा आणि तिथे दाखवू शकता. डेप्रिसिएशन काय करतो? लेस करतो. इकडे दाखवतो आपण एक्सपेंडिचरला आणि नंतर अकाउंट्स काय करायचे आहेत? क्लोज करायचे. ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी दिलेले आहे, त्यामुळे ती करायची गरज नाही.
मग या पद्धतीचं एक्झाम्पल आला तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेम त्याच टाईपचं एक्झाम्पल पुढचं आहे, ते पण लक्षात घ्या. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट. आपल्याला बॅलन्स शीट दिले दयानंद लायब्ररीची. आता याच्यामध्ये सुद्धा तेच पॉईंट आहेत मगाशी जे तुम्हाला सांगितलं आहे. पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग करा, एकच इफेक्ट. नंतर रिसिट अँड पेमेंटचं पोस्टिंग करा, एकच इफेक्ट. नंतर ह्याच्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग करा, एकच इफेक्ट. आणि ह्याच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. चेक करूयात आपण. पहिल्यांदा कॅपिटल फंड ॲज इट इज लायबिलिटी साईडला जाईल. कॅपिटल फंड क्लोजिंग बॅलन्स शीटचं पुढे जाणार आहे लायबिलिटी साईडला. याला मी स्टार करून ठेवतो, टिकमार्क करून ठेवतो, यालाही टिकमार्क करून. ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट आहेत, ह्याचं पोस्टिंग आत्ता करू नका. फर्निचर ॲसेट साईडला जाईल, बुक्स ॲसेट साईडला जाईल. फर्निचर ॲसेट साईडला गेलेलं आहे आणि बुक्ससुद्धा कुठे गेलेला आहे, ॲसेट साईडला. हा स्टॉक आहे, स्टॉक ॲसेटला दाखवू नका. हा पोस्टेज स्टॉक आहे, पोस्ट स्टॅम्पचा आहे. मग हा पोस्ट स्टॅम्पचा स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक असतो आणि तो ओपनिंग स्टॉक तुम्ही रिसिट साईडला, एक्सपेंडिचर साईडला दाखवू शकता. इथे ओपनिंग स्टॉक. मग अशी आपण जो स्पोर्ट्स मटेरियलचा फॉर्मॅट बघितला ना, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक, तोच फॉर्मॅट वापरायचा आहे. ओपनिंग स्टॉक तुम्ही कुठे दाखवू शकता, एक्सपेंडिचर साईडला 500 रुपीज. इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला ॲज इट इज दाखवा. इन्व्हेस्टमेंट तुम्ही ॲसेट साईडला ॲज इट इज दाखवू शकता. इन्व्हेस्टमेंट तुम्ही ॲसेट साईडला दाखवू शकता. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज. सॉरी, या एक्झाम्पलची सुरुवात करताना आपण एक पॉईंट विसरलो. पहिल्यांदा आपण ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्स काय केलं पाहिजे, कॅन्सल केला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा एक्झाम्पलची सुरुवात करताना काय करायचं आहे, ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्स आपल्याला कॅन्सल करायचं आहे. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता यानंतर ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं, रिसिट अँड पेमेंटचं पोस्टिंग करूयात. रिसिटचा पहिला आयटम सबस्क्रिप्शन इन्कम साईडला जाईल. एंट्रन्स फी त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इन्कम साईडला जाईल. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कमच आहे. रद्दी विकल्यानंतर मालमत्ता विक्री केली असं म्हणू शकत नाही आपण. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कम साईडला जाणार आहे. हायर ऑफ लेक्चर हॉल, हायर म्हणजे भाडे, रेंट म्हणतो आपण त्याला, एक्सपेंडिचर साईडला, सॉरी इन्कम साईडला जाईल. काय इन्कम साईडला जाईल तर रिसिट साईडला आहे, इन्कम साईडलाच. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी इन्कम साईडला जाईल. आणि लाईफ मेंबरशिप फी याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इन्कम साईडला जाईल. म्हणजे सगळे आयटम इन्कम साईडला दाखवलेले आहेत. मग इथं त्यांनी लाईफ मेंबरशिप फी दाखवलेलं नाही, तरी डायरेक्ट कॅपिटललाच केलेले. मी इथं दाखवतो लाईफ मेंबरशिप फीज इनर कॉलमला 10,000 रुपये. ठीक आहे. यानंतर पेमेंटचे आयटम सॅलरीज एक्सपेंडिचरला, परचेस ऑफ पोस्ट स्टॅम्प त्याच्यामध्ये काय करणार आपण ॲड करणार, बरोबर, एक्सपेंडिचरला जाईल. बुक्स मात्र ॲसेट साईडला जातील. जुने बुक्स होते त्या बुक्समध्ये काय करणार आपण ॲड करणार. नवीन खरेदी केले 1,00,000 रुपयाची. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड, हा आयटम लक्षात घ्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड आहेत आणि त्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस गेले 2,000. म्हणजे हा आयटम काय झाला आता कॅन्सल झालेला आहे. हा आयटम काय झाला कॅन्सल. समजा इथे फक्त एक्सपेन्सेस शब्द असतात. कोणता शब्द असता, एक्सपेन्सेस. लक्षात द्या मी काय सांगतोय, इथे फक्त एक्सपेन्सेस शब्द असतात. तर एक्सपेन्सेस कुठे दाखवले आपण एक्सपेंडिचरला दाखवले असते. मी फॉर एक्झाम्पल इथे दाखवतो. टू एक्सपेन्सेस किती रुपये आहेत एक्सपेन्सेस 2,000. ह्याचे पोस्टिंग कसं लक्षात ठेवायचं समजून घ्या तुम्ही. तो एक्सपेन्सेस 2,000 लिहून ठेवले आपण. इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला दाखवणार. फर्निचर ॲसेट साईडला तारीख दिलेली आहे, जुन्या फर्निचरमध्ये ॲड करणार आपण. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला, रेंट एक्सपेंडिचरला, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9,500 आणि 43,000. 9,500 आणि 43,000. यानंतर डेप्रिसिएशन काय करतो आपण लेस करतो. ह्याच्या वर्किंग नोट कशी करायची, याप्रमाणे डेप्रिसिएशनची वर्किंग नोट करावी लागेल तुम्हाला इथे सुद्धा. याच्यावर 9 महिन्याचं डेप्रिसिएशन येईल, याच्यावर 6 महिन्याचं, कारण की ॲडिशनच्या तारखा आहेत. आणि ओपनिंग बॅलन्सवर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन येईल. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करा, मग एंट्रन्स फीमधून लेस करणार आणि कॅपिटलमध्ये काय करणार आपण ॲड करणार. एंट्रन्स फीमधून लेस केलं, कॅपिटलमध्ये ॲड केलं. होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करा. होल म्हणजे संपूर्ण रक्कम, म्हणजे लेस करा कॅपिटलाइज. पूर्ण रक्कम म्हणजे 10,000 रुपये, आउटरला काय येणार 0, म्हणून तुम्ही दाखवलेलं नाही आहेत. बस एवढंच फक्त फरक आहे. आणि लाईफ मेंबरशिप फी कुठे दाखवा तुम्ही लायबिलिटी साईडला, कॅपिटलमध्ये काय करा ॲड करा. त्यानंतर कोणती ॲडजस्टमेंट आहे, लायब्ररी हॅज 2,000 मेंबर्स पेईंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन 100. 2,000 सभासद आहेत आणि प्रत्येकजण वार्षिक वर्गणी किती रुपये देतो 100. म्हणजे आपल्याला वर्गणी किती रुपये मिळाले पाहिजे 2,00,000 मिळाले पाहिजे. ही वर्गणी आपल्याला मिळाली पाहिजे. आता नॉर्मली आपल्याला वर्गणी किती मिळाली 1,80,000. परंतु डायरेक्ट 20,000 आउटस्टँडिंग करू नका, कारण की ही ॲडजस्टमेंट अजून बाकी आहे. ही ॲडजस्टमेंट केल्याशिवाय मी ही ॲडजस्टमेंट करणार नाही आहे, त्यामुळे हे ॲडजस्टमेंट मी पेंडिंग ठेवतो. आणि व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्ट स्टॅम्प, अनयुज म्हणजे स्टॉक, अनयुजला काय म्हणतो आपण स्टॉक. मग स्टॉक ऑफ पोस्ट स्टॅम्प आहे, स्टॉक काय करतो आपण लेस करतो, स्टॉक लेस करतो आपण क्लोजिंग स्टॉक आणि ॲसेट साईडला दाखवतो. आता मी काय म्हटलं तरी हे ॲडजस्टमेंट आधी करावी लागेल. तर लक्षात घ्या मी तुम्हाला नियम सांगितला होता.
पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग करा, एक इफेक्ट. रेसिडेंट पोस्टिंग करा, एक इफेक्ट. आणि ओपनिंग बॅलन्स शीटचे ॲडजस्टमेंट करा, एक इफेक्ट. आणि मगच हे ॲडजस्टमेंट करा. आता हे ॲडजस्टमेंट आपण स्किप केल्या होत्या, त्या एक्सप्लेन करू सांगतो. सबस्क्रिप्शन, रेसिडेंट ॲडव्हान्स आणि आउटस्टँडिंग. लास्ट इयरचं मी इथंच मगाशी लिहून दिलेलं होतं. लास्ट इयरचं आपण काय करतो ते मी इथं लिहून दिलं आहे. ओपनिंग बॅलन्स शीटमधील आउटस्टँडिंग असेल तर काय करतो, लेस. आणि प्रिपेड ॲडव्हान्स असेल तर काय करतो, ॲड. आउटस्टँडिंग काय करतो, लेस. यात आउटस्टँडिंग आहे का, सर आहे. आउटस्टँडिंग 2000 रुपये. काय करतो आपण सर, लेस करतो. मग लेस आउटस्टँडिंग 2000 रुपये म्हणजे आउटरला काय झाले असते, 0 आले असते. तुम्ही इथे कॅन्सल केले तरी चालतील किंवा असे कॅन्सल केले तरी चालतील. आता सबस्क्रिप्शन रेसिडेंट ॲडव्हान्स आहे. सर लास्ट इयरचा ॲडव्हान्स काय करायचा आहे, तर मी मगाशीच सांगितलेलं होतं. प्रीपेड असेल किंवा आउटस्टँडिंग असेल, सॉरी प्रीपेड असेल किंवा ॲडव्हान्स असेल लास्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये, तो काय करतो आपण, ॲड करतो. सर मॅम ॲड करूया, कशामध्ये ॲड करूया, सबस्क्रिप्शनमध्ये ॲड केलं. सर आम्ही किती रुपये केलेलं आहे, 3000. आता 180 आणि मागीच आपल्याला ऑलरेडी 3000 रुपये ॲडव्हान्स मिळालेला आहे. म्हणजे आपल्याकडे किती रुपये सबस्क्रिप्शन जमा आहे, 1,83,000 सबस्क्रिप्शन जमा आहे. मग इथे आपण सांगितल्याप्रमाणे 2 लाख रुपये जमा पाहिजे. 2 लाखपैकी 1,83,000 सर जमा आहे. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अजूनही किती रुपये आहे, 17,000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. मग हे आउटस्टँडिंग काय करतो आपण, ॲड करतो. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवा. आणि त्याच्यानंतर सर्व ॲडजस्टमेंट झाल्या, अकाउंट्स काय करू शकता, तुम्ही क्लोज करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये मी घेतो. त्याच्यानंतर हे जे पुढील एक्झाम्पल आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि ह्याचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपण पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. फॉलोइंग इज द रेसिडेंट पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड. आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे म्हणून मी आता लगेच सॉल्व्ह करून देतो हे एक्झाम्पल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये रेसिडेंट पेमेंट दिलेलं आहे, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. मी या ॲडजस्टमेंटपासून सुरुवात करतो. मग अशी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं असतात तेव्हा त्याचे 2 इफेक्ट करायचे असतात. बघा, ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला, ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असे इफेक्ट होतात. म्हणजेच काय, एक इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटला, एक इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटला. हवं तर तुम्ही बेसिक लेक्चर बघा या टॉपिकचे, तुम्हाला ह्याचे पॉईंट्स लक्षात येतील. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मी ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवलं. ओपनिंग बॅलन्स शीट इथे केलं का बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000. मी क्लोजिंग बॅलन्स शीटला पण दाखवले. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे मागील वर्षीचे आहेत ना, मी इथं दाखवले 10,000. ते मी दाखवले नाही, त्याने डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं. मी 2 इफेक्ट केले, ओपनिंग बॅलन्स शीटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला. ओके. मशिनरी 50,000, मशिनरी ओपनिंग बॅलन्स शीटला, मशिनरी क्लोजिंग बॅलन्स शीटला. ओके. बिल्डिंग फंड आहे, बिल्डिंग नाही आहे. बिल्डिंग फंड लायबिलिटी साईडला येतो, बिल्डिंग फंड लायबिलिटी साईडला, बिल्डिंग फंड लायबिलिटी साईडला. इन्व्हेस्टमेंट असेटला, इन्व्हेस्टमेंट असेटला आणि इन्व्हेस्टमेंट असेटला दाखवलेले आहे आपण. ओके. मी ओपनिंग बॅलन्सचे किती इफेक्ट केले, 2 इफेक्ट केले, असेटला आणि लायबिलिटीला. एकतर ॲसेट साईडला की एकतर लायबिलिटी साईडला. ही सुरुवात झाली की रिसीट साईडचा पोस्टिंग. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला 22,250 एकच इफेक्ट आहे. सबस्क्रिप्शन 72,000 पण यातले 8,000 मागच्या वर्षीचे. मग मी काय करतो, यात करंट इयरचे लिहितो आणि लास्ट इयरचे लिहितो. आठवतंय, जर 72 पैकी 8,000 मागच्या वर्षीचे असतील, लास्ट इयरचे 8,000 जर असतील तर चालू वर्षाचे किती असणार आहेत, 64,000 रुपये असणार आहेत. या पद्धतीने मग आता हे लास्ट इयरचं कुठं दाखवणार आपण, तर ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवणार. पण सर तुम्ही आत्ताच ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला आउटस्टँडिंग 10,000 रुपये लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, मागील वर्षी 10,000 रुपये येणे होते, 8,000 रुपये मिळाले, 2,000 रुपये स्टील आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे यातून मी 2,000 रुपये काय करणार, 8,000 रुपये काय करणार, लेस करणार. म्हणजे आउटरला किती रुपये, 2,000 रुपये दिसले. या पद्धतीने ॲडजस्टमेंट आपण काय करू शकतो. यानंतर चालू वर्षाचे 64,000 पुढे दाखवणार आपण. चालू वर्षाचे 64,000 इथं दाखवलेले आहेत. बघा, हे मी कॅल्क्युलेशन करतच नाही आहे. हे कॅल्क्युलेशन केलं तर दोन्ही पद्धती आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. चालू वर्षाचे 64,000 मी इथं दाखवले. मी हे पण पद्धत तुम्हाला सांगू शकतो, तेही सांगतो थोड्या वेळात. हा पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. सेल ऑफ मशिनरी 20,000, बुक व्हॅल्यू 25,000. मी तुम्हाला नेहमी सांगेन की एक्झाम्पलमध्ये सुद्धा, पेपरमध्ये सुद्धा ही व्हॅल्यू आहे पेन्सिलने खोडून टाकायची पहिल्यांदा. याचं पोस्टिंग कुठेही होणार नाही. का, तर बुक व्हॅल्यू दिलेली आहे. मग काय करायचं आहे, तर सेल ऑफ मशिनरी 25,000ची जी बुक व्हॅल्यू आहे विकली 20,000 रुपयाला. मग आपण लेस करताना बुक व्हॅल्यूच लेस करायची. मशिनरी विकली म्हणजे मशिनरीमधून लेस किती करायचे, 25,000. मग मशिनरीमधून लेस केलं सर आम्ही, 25,000 सेल केला. मग आता काय करायचं सर, आता हे 25,000 आणि हे 20,000 याच्यातला फरक शोधून काढायचा.
25,000ची मशिनरी 20,000 रुपयाला विकली म्हणजे प्रॉफिट झाला की लॉस झाला? सर कमी किमतीला विकली म्हणजे लॉस झाला. किती रुपये लॉस झालेला आहे? 5,000 रुपये. मग 5,000 रुपये लॉस आपण एक्सपेंडिचरला दाखवू शकतो. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000. प्रॉफिट असेल तर इन्कमला दाखवू शकतो. ओके, हा एक पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा. डोनेशन रिसिप्टचं आहे, इन्कमला जाणार आहे डोनेशन. डोनेशनवर ॲडजस्टमेंट आहे का? सॉरी, डोनेशन रिसिप्ट फॉर बिल्डिंग फंड आहे. मग बिल्डिंग फंड आहे त्यामुळे तो डायरेक्ट लायबिलिटी साईडला दाखवू शकता तुम्ही. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड जुनं डोनेशन होतं त्याच्यामध्ये काय केलं आपण? ॲड केलं. आणि ॲडमिशन फीज रेव्हेन्यू सांगितलं. रेव्हेन्यू म्हणजे इन्कमला येतो. रेव्हेन्यू म्हणजे कुठे येतो? इन्कम साईडला येतो. पेमेंटचे आयटम माहिती तुम्हाला, इन्शुरन्स एक्सपेंडिचरला, हे एक्सपेंडिचरला, बुक्स ॲसेटला, कम्प्युटरसुद्धा ॲसेटला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला, फर्निचर ॲसेटला, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि ॲडजस्टमेंट हे सगळ्या सोप्या ॲडजस्टमेंट राहिले जातात. डेप्रिसिएशन ॲसेटमधून काय करतो? लेस आणि एक्सपेंडिचर दाखवतो. डोनेशन बिल्डिंग फंडचा आपण ऑलरेडी दाखवलेला आहे. ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. करंट इयरचा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन एकूण, आता इथे टोटल शब्द असायला हवा तरच ते ॲडजस्टमेंट त्याने जसे दिलेलं आहे बुकमध्ये त्याप्रमाणे आपल्याला योग्य वाटेल. टोटल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपये पाहिजे? 6,000 रुपये पाहिजे. तुमच्या क्लोजिंग बॅलन्स शीटला ऑलरेडी तुमचे किती रुपये आहेत? 2,000 रुपये आहेत. त्यांनी 6,000 रुपये सांगितलेत म्हणजे मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग 2,000 आहेत, एकूण 6,000 पाहिजेत म्हणजे चालू वर्षाचं आउटस्टँडिंग किती असणार आहे? 4,000 रुपये. मग आउटस्टँडिंग इन्कम दोन इफेक्ट काय करतो? ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग आपण काय करणार आहोत? ॲड करणार आहोत आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवणार आहोत. 6,000 रुपये नाही करायचे. 6,000 पैकी 2,000 रुपये ऑलरेडी तुमच्या ओपनिंग बॅलन्स शीटला आहेत. मग फक्त किती रुपयाचे ॲडजस्टमेंट करायचे तुम्हाला? 4,000 रुपयाची. या पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितलेलं होतं, तो पॉईंट मी एक्सप्लेन करून सांगतो. हे जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन इनर कॉमला केलं नसतं तर काय केलं असतं? तर हे 72,000 रुपये तुम्ही इन्कम साईडला आहेचे दाखवले असते. 72,000 रुपये. याच्यामध्ये लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे काय आहे? 8,000 रुपये. मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग काय करतो आपण? लेस करतो आणि कुठे दाखवतो? ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवतो. कुठे दाखवतो? ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मग हे जे 72,000 पैकी 8,000 रुपये मागच्या वर्षीचे आहेत ते काय करणार आपण? लेस करणार आणि ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवणार 8,000. पण सर ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स शीटला तुम्ही 10,000 रुपये दाखवलेले आहेत, ते क्लोजिंग बॅलन्स शीटला गेलेले आहेत. मग त्या 10,000 पैकी 8,000 रुपये मिळाले म्हणजे राहिले किती? फक्त 2,000 रुपये. म्हणजे मी सांगितलं त्या पद्धतीने केलं चालेल किंवा आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने केलं तरी चालेल. ह्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल मी लगेच सॉल्व्ह करून देतो. मग आपण बाकीचे राहिलेले एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आपल्याला खाली रिसिडेंट पेमेंट अकाउंट दिलेलं आहे जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद याचा. जय हनुमान व्यायामशाळेचे 5,000 सभासद आहेत. प्रत्येकजण 50 रुपये वर्गणी देत आहे म्हणजे आपल्याला वार्षिक वर्गणी 2,50,000 रुपये मिळाले पाहिजे. आउटस्टँडिंग सॅलरी 12,000 आहे. ओपनिंग बॅलन्स शीट याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे. या ॲडजस्टमेंटपासून आपण काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. इन्कम ॲक्युरेट म्हणजेच आउटस्टँडिंग आहे आणि एंट्रन्स फी आणि डोनेशन कॅपिटलाइज करायचे. अगदी सिंपल एक्झाम्पल आहे, पटकन सॉल्व्ह करू शकतो आपण. पाहूयात होता रिसिडेंट पेमेंट दिलेलं आहे. पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीटचे दोन इफेक्ट करूयात. ॲसेट्स आहेत ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ओपनिंग बॅलन्स शीट करून दाखवतो. लँड अँड बिल्डिंग 70,000 रुपये, फर्निचर 45,000 रुपये. हा एक इफेक्ट झाला ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. लँड अँड बिल्डिंग 70,000 रुपये, फर्निचर 45,000 रुपये. बस दोन इफेक्ट केले आपण, झाले सर, झाले आमचे दोन इफेक्ट. ओपनिंग बॅलन्स कॅशचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला 32,600, कॅश 32,800 सॉरी. रिसिप्टचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मागील वर्षाचे ओपनिंग बॅलन्स शीटला जाणार सर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000 रुपये. ओपनिंग बॅलन्स शीट विचारलेलं नाही आहे पण ओपनिंग बॅलन्स शीट तुम्ही करू शकता कारण की याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 4,000 रुपये. चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन 2,30,000 रुपये इन्कम साईडला. त्याच्यानंतर डोनेशन्स इन्कम साईडलाच ॲडजस्टमेंट आहे. एक जागा सोडली. रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट इनर कॉलमलाच का तर इन्कम फ्रॉम एंटरटेनमेंट आहे त्यातून एक्सपेन्सेस लेस करायचे आहेत. ठीक आहे, एक्सपेन्सेस एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस आहेत का बघा, आहेत, तर त्यातून आपल्याला लेस करायचे. हे मी 40,000 रुपये इनर कॉलमला घेतो, त्याने आउटरला घेतले, मी इनर कॉलमला घेतो. इंटरेस्ट ऑन एफ डी इन्कम साईडलाच गेला. इंटरेस्ट ऑन एफ डी त्याला इन्कम ऑन एफ डी म्हणलेलं आहे त्यांनी. एंट्रन्स फी ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला घेतला इन्कम साईडला. इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट तो सुद्धा सॉरी हा इंटरेस्ट इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंटच आहे आणि हा इंटरेस्ट ऑन एफ डी आहे. सगळे आयटम इनर कॉलमलाच गेलेले आहे. रिसिप्टचे आयटम नॉर्मली इन्कम साईडला असतात. पेमेंटचे आयटम एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट साईडला असतात.
सॅलरी एक्सपेंडिचर, लाईटिंग एक्सपेंडिचर, जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, मेंटेनन्स चार्जेस एक्सपेंडिचर, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला दाखवायच्या ऐवजी मी या रिसिप्टमधून काय करू शकतो, लेस करू शकतो. म्हणजे इकडे त्यांनी दाखवलं आहे तर ह्याच्याऐवजी मी इथून 35,000 रुपये लेस करू शकतो. म्हणजे आउटरला 5,000 रुपये येतील. हे 40 आणि 35 दाखवण्याच्या ऐवजी मी फक्त किती दाखवले, 5,000 रुपये आउटरला दाखवलेले आहेत. यानंतर एक्सपेन्सेस फॉर 18-19. लक्षात घ्या, इथं कन्फ्यूज होतं मला. हे एक्सपेंडिचर तुम्ही एक्सपेन्सेस साईडला दाखवले तर एक्झाम्पल टॅली होईल, पण हे एक्सपेंडिचर साईडला येणार नाहीत कारण की एक्सपेंडिचर लास्ट इयरचे आहेत. लास्ट इयरचे आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. मग इथे मी दाखवतो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000. आता तुमच्या लक्षात येईल की ओपनिंग बॅलन्स शीट मी का तयार केलेले आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला, फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट साईडला, बाय बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स ॲसेट साईडला आणि प्रिंटिंग मिशनरी राहिला होता तो एक्सपेंडिचर साईडला जातो. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. क्लबचे 2,50,000 रुपये सबस्क्रिप्शन वर्गणी मिळालीच पाहिजे, पण सर आपल्याला वर्गणी मिळाले 2,30,000. आपल्याला मिळालं किती पाहिजे, 250. म्हणजे अजूनही आउटस्टँडिंग किती आहे, 20,000. आउटस्टँडिंग काय करतो आपण, ॲड करतो. ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी, ॲड इन एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, ॲड इन एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. हे ॲडजस्टमेंट केले. डेप्रिसिएशन 10% कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन ॲसेटमधून काय करतो, लेस आणि कुठे दाखवतो आपण एक्सपेंडिचरला. इन्कम ॲक्रुड अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम, ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग इन्कम ॲड करा आणि बॅलन्स शीटच्या कुठे दाखवा, ॲसेटला दाखवा. इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करा, इकडे इन्कममध्ये ॲड करा. इन्कम आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा ॲड केला आणि ॲसेट्सच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा काय केलं, ॲड केला. 50% एंट्रन्स फी, 60% डोनेशन कॅपिटलाइज करा. म्हणजे डोनेशन आणि एंट्रन्स फीमधून लेस करा आणि दुसरा इफेक्ट कॅपिटलमध्ये काय करा, ॲड करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट आपल्याला कोणती करायची आहे ते बघा. ह्याच्यामध्ये 8% हा टक्केवारी दिलेला आहे आणि आपण फाईलला अकाउंटमध्ये सुद्धा पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी असते तेव्हा तेव्हा हिडन ॲडजस्टमेंट असते. काय हिडन ॲडजस्टमेंट आहे तर 50,000वर 8% आपल्याला व्याज मिळालंच पाहिजे. मग 50,000चा 8% काढला, 8×5 = 40. 4,000 रुपये व्याज मिळाले का चेक करा. जर 4,000 मिळाले असतील तर नो डाऊट कोणते ॲडजस्टमेंट करू नका. काहीच मिळाले नसतील तर 4,000 रुपयाची ॲडजस्टमेंट करा. बघा आता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इंटरेस्ट किती रुपये मिळालेला आहे, 3,000 रुपये फक्त मिळालेला आहे. बघा रिसिट साईडचा इंटरेस्ट एफडीचं किती आहे, 3,000 आणि आपल्याला वार्षिक कॅल्क्युलेशन केलं तर किती मिळालं पाहिजे, 4,000. म्हणजे 4,000 पैकी 3,000 मिळाले म्हणजे 1,000 आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग इन्कम, ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग ॲसेट साईडला या डिपॉझिटमध्ये सुद्धा काय करू शकता, ॲड करू शकता. हे 1,000 कुठून शोधून काढले, त्याने दिलेले 3,000, आपल्या कॅल्क्युलेशनचे किती आले, 4,000. या पद्धतीने आउटस्टँडिंग इन्कमचे 2 इफेक्ट आपण केलेले आहेत. तर राहिलेलं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.